या, आपलीच वाट पाहतोय आम्ही. एका म्हाताऱ्याने हार चोरला, बाजीवर हल्ला केला. संपूर्ण पुण्यात शेराचीच चर्चा आहे. त्या खेळणीवालीला सोबत घेऊन आपण काय खेळ खेळत आहात? शेरा अपना खेल खुद खेलता है, उसे किसी खिलौने वाली की जरूरत नहीं. याचा अर्थ खेळणीवाली आणि तुमचा काहीही संबंध नाही. कोण आहे ती? तिने हार का चोरला? तुमच्या व्यतिरिक्त आणखी कोणाला आणि कशासाठी हवा होता हार? आपल्यात काही लपून राहू नये म्हणून स्पष्ट विचारतोय मी. हमारा और उस खिलौने वाली का कोई ताल्लुक नहीं. शेरा सिर्फ खुद की जरूरत जानता है. मग हेही माहित असावं की पुण्यातलं वातावरण आता आपल्यासाठी चांगलं नाही राहिलं. आपको जल्द से जल्द पूना छोड़ना ही होगा. शेरा अपना काम कभी आधा अधूरा नहीं छोड़ता. सबसे पहले हमारे भाई लोहा को छुड़ाना होगा. त्याच्या सुटकेची तजवीज केली आहे. तुम्ही आणलेला हा लखोटा आम्ही त्याच्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. बाकी सर्व गोष्टी तुमच्या लखोट्यातल्या नियोजनानुसार होतील. पूना की हवा का रुख पलट देंगे हम. तुम बस इतना याद रखना कि शेरा कभी अपनी तलवार मया नहीं करता. एडापिडात टळो आणि तुझ्यावर कुणाची दृष्ट न लागो. आणि लागलीच कुणाची दृष्ट तर ती त्या येताळाच्या झाडावर जाऊन पड. आता हे काय माय, तुष्ट काढायला मी काय लहान आहे का? मोठा झालायस ना व, मग कर लगीन आणि सून आणखी घरात. नाही नाही, तू 10 दुष्ट काढ चालन मला. बाजी, तू किती बी पळ काढ, पण मी तुझं लगीन लावल्याशिवाय राहणार नाही. हा बर, चला येऊ मी आता. सांभाळून जा. अरे थांब की बाजी. नव, मी बी येते तुझ्या संकट. कुठं? अरे ते नानांची गाठ घ्यायची आहे मला. ते नाना रिकामा येतोय तुझी गाठ घ्यायला? ते गेलत मिरजेला. अरे मग कोतवाल तरी. आता तू लग्नाची बात त्यांच्याकडे पण काढणार काय? काय माहित तू बी तर. अरे जवा तवा तूच लग्नाचं काढतोयस. अरे एवढंच मनात हाय तर कर लगीन आणि आणखी सून घरात. बर, काय काम होतं तुझं त्यांच्याकडे? तुला बरं वाटल्यावर तुला घेऊन देवळात जाईन आणि नारळ चढवीन असं म्हणले होते. आता त्यासनी सांगून तुला कुठे सुट्टी मिळते काय बघते रे. आता तुझा नारळ घेऊन देव माझ्या संगतीला येणार आहे? अरे नारळानं येत नाही, पण आपल्या माणसानं मनापासून हात जोडला की येत. चल गुमान चल. होय. चल चल. चल रे घोड्या टक टक टक, चल रे घोड्या टक टक टक, चल रे घोड्या टक टक टक. हुर्रा. थांबलास का राजा? अरे माझी पाठ दुखायला लागली रे. आजा, पण तुम्हाला सोडून कुठे जाणार नाहीस ना? अरे नाही रे बाबा, मी तुला सोडून कुठे बी जाणार नाही आता. हा, नक्की ना? अरे हो बाबा. आई गं. हा. चिचोक्या, चल गजाननाला नमस्कार करून घे. हा, आलं. जा जा. अरे दिसत नाही का? मावशी, मावशी तुम्हाला लागलं नाही ना मग? आजकाल या शिपायांचं जरा जादाच झालंय. हो नको, परत तुम्हाला घेरी यायची. द्या मी ठेवते.
चल चुपचाप एक शब्दही न बोलता देवाला नमस्कार कर. अरे असं बघतोयस काय? पाया पड की. गजा दादा, याला जरा अक्कल दे बाबा. घोड्यासारखा वाढलाय पण स्वतःची कसली म्हणून काळजी नाही ह्याला. असं असू नये दुसऱ्याला. तू असलीस ते आणतो नारळ. अरे नारळ कुठं आहे बाजी? तुझ्याकडं. आता अरे एवढं घोड्यासारखा वाढलास पण साधा नारळ तुला सांभाळता आला नाही. अरे मग बायको कशी सांभाळणार? हा मला असं नको सांगतोस. आणि तू असतेस ते शिलेदार की तुझे तू आहे. ते कळेल लवकर. माय काय करते तू? गप. तुला काय अक्कल आहे का काय? अजून बी कधी कधी भरवावं लागतंय. तेव्हा कुठं खातोयस? आलाय मोठा शाळा. बाजी आलास बाबा. अरे देवाला पाय बी पडू देत नाही सवय रे माझ्या लेकराला. माय अगं कोतवालीत बोलवलं असेल. जावा. येतो मी. अक्का तू तर शिलेदारांच्या आईसारखं का करत होती मला? मी काही लहान नाही आता. तू नाही, शिलेदार लहान आहेत. हा मग त्यास कर, मला नाही. बरं बाबा, पुढील वेळी त्यांना करेन. झालं. काय रे पोरा, चोऱ्या माऱ्या करतोस होय देवळात? चोरी नव्हता करत जी. हा हा माझा नातू आहे. हा तो कौतुकानं बघत होता जी. मग कौतुकानं घेऊन द्यायची नाही का एकदम मी त्याला? आमच्या बाळाजीरावांच्या दमनीला कशाला हात लावायचा? माफ करा जी, पुण्यांदा तो नाही असं करणार. चल चल चिचुक्या, आपण तुला नवीन दमनी घेऊन देऊ. हा मिळाली ना दमनी आता. लागलं नाही रडू नको. हा रडू नको. हा बस इथं बस. तिथे लागले
आपण पाण्यानं धुवून टाकू हा आणि हे बघ राजा, असं दुसऱ्याच्या वस्तूला हात लावू नये. तुला काय हवं तर माझ्याकडे मागत जा ना. आजा तू मला सोडून कुठे जाऊ नकोस. तू नसलास की करमतच नाही मला. तू माझं खरं आजा आहेस ना. अरे वय तर वय पाहिजे तर विचार हिराला. तू जन्मल्यापासनं, तुझा आई बा देवा घरी गेल्यापासनं मी तुझा आजा आहे. तुला खोटं वाटतं? मी माझं तुला रगूत काढून दाखवू? नको, मला माहिती तूच माझा खरा आजा आहेस. पण सगळी जण मला पोरकं म्हणून चिडवतात. परत कोणी असं म्हटलं तर मला सांगत जा. आम्ही असताना तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस. हिऱ्यासारखी अक्का तुझी काळजी घेते ना, मग उगा कशाला वाईट वाटून घ्यायचं? ती कुठं, मीच तिची काळजी घेतो. वय सांग अक्का. हो, तूच माझी सगळ्यात जास्ती काळजी घेतोस. आता तुम्ही दोघं घरी जा, मला जरा इथे काम आहे. ते झालं की मी येते. बर, आपण घरला जाऊ. मला माहिती अक्काचं काय काम ते. चिचो क्या, तू आता गपचूप घरी जा. राजा दमणी, आमची दमणी. बाळाजीराव, अहो दमनीशी खेळून झालं असेल तर देवाला जाऊया की आता. आम्हाला खेळायचंय. हे बघा, तुम्ही देवाच्या पाया पडला की नाही का अजून एक दमनी मिळणार तुम्हाला. अजून एक दमनी? होय खरं? होय. चला चला. पोरी, मागापासून बघते मी तुला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटते ग. मला नाही हो, मला नाही वाटत तुम्हाला बघितल्यासारखं. अगं पण आवाज ओळखीचा वाटतोय तुझा. पण एक आहे तो ओळखीचं. वाऱ्यासारखं येतात आणि वादळासारखं जातात. काय झालं? काय नाही, मस्त का जरा कळण्यासारखी झाली बघ. उतरा, ठेवा खाली. नाही बाई, अगं घरात पाणी नेलंच पाहिजे. बारीक सारीक बदल हाय, पण गाठ पडली बघ आपली. म्हातारी झाले बघ मी. एक नीट ध्यानात येत नाही माझ्या. आणि ह्यो माझा लिओ सून आण म्हणते तर ऐकू ना, म्हणून देवळात घेऊन आले बघ त्याला. आता योग्य गणरायास त्याला चांगली बुद्ध्या द्यावं बघ. काय हो पोरी, तुझं झालंय का ग लगीन? हो हो, तुमचीच दमनी, तुम्हालाच देणार होते. जा, देव बोलवतोय तुम्हाला. बाळाजीराव,
चला की चला 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 बरं. अगं मी मी म्हणते काय म्हणते, माझं जरा काम आहे. घरी आजोबा आणि भाऊ वाट बघत असतील, मी येते. तू इथंच थांब, मी मायला सोडून कोतवली जातो. हा काय झालं माय? अरे ती पोरगी होती. तुला बघावं त्या सूनच दिसते. अगं कुठं कोण नाही तर. अरे खरंच होती. कोण? सून. काहीतरीच असतं बघ तुझं. चल कोतवालीत बोलवले मला लगेच. अरे चल तू. हार पण गेला आणि शिलेदारही.